मुंबई की हवा में बढ़ते प्रदूषण ने चिंता बढ़ा दी है। नागरिकों का कहना है कि बिल्डर और सरकार की मिलीभगत ने नियमों को किनारे कर दिया है, जिसके कारण कोर्ट तक को दखल देना पड़ा है। मुंबई कांग्रेस ने लोगों को स्वच्छ हवा दिलाने के लिए नया एक्शन प्लान पेश किया है। विधायक ज्योति गायकवाड़ ने महिलाओं के प्रतिनिधित्व के साथ मुंबई का रांचे स्वच्छ हवा मिशन के तहत कई कदमों की घोषणा की है। वहीं एमएलए असलम शेख की है, जिन्होंने कहा कि मुंबईकरों की जिंदगी पर बढ़ते प्रदूषण ने हमला कर दिया है और अस्पतालों में लोग जमीन पर तक लेटने को मजबूर हैं क्योंकि बेड खाली नहीं हैं। उन्होंने आरोप लगाया कि शहर की सबसे अमीर नगर पालिका होने के बावजूद बीएमसी ने कोई जिम्मेदारी नहीं ली, न ही निर्माण कार्य रोके गए। उनका कहना है कि अगर मुंबईकरों को जीना है तो प्रशासन को कार्रवाई करनी ही होगी, वरना हालात और भयावह होंगे। उम्मीद है कि प्रशासन, नेता और नागरिक सब मिलकर जल्द ऐसे कदम उठाएंगे जो मुंबई को फिर से आसानी से सांस लेने लायक बना दें। प्रश्न आजकाल काही दिवसांपासून आपण पाहतोय तो आहे वायू प्रदूषणाचा स्तर इतका खालावत चाललेला आहे की एकवेळा इंडेक्स वाढत चाललाय। जनसामान्यांचं जीवन त्या ठिकाणी संकटात आले की सरकारचं आणि बिल्डरांचं नेक्सस आहे, साठलोटा आहे आणि त्यामुळे जे नियम त्या ठिकाणी पाळले गेले पाहिजे ते पाळले जात नाही। सरकार त्याच्याकडे लक्ष नाही, सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय, त्यांना त्या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि त्यामुळे न्यायालयाला त्याच्यामध्ये यावं लागलं, न्यायालयाला डायरेक्शन द्यावं लागलं। यापेक्षा मोठं अपयश असू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी मुंबईकरांसाठी काय घेऊन चाललो तो ऍक्शन प्लॅन घेऊन येतो। मुंबई काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहे, प्रदूषणाला कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी तोंड देणार आहोत आणि ते खात्रीलायक उपाययोजना घेऊन या ठिकाणी आलो। मुंबई काळा धूर शून्य व्हावा यासाठी योग्य व्यवस्थापन निर्माण केलं जाईल। झिरो ब्लॅक स्मोक मुंबई, धूर नियंत्रण असलेला फर्नेस, औद्योगिक युनिट्सवर त्वरित कारवाई, 6 माईल उत्सर्जन ऑडिट अनिवार्य, कोळसा लाकूड वापरणाऱ्या हॉटेल्सना एलपीजी आणि विद्युत शेगडीवर स्थलांतर करण्याचे निर्देश दिले जातील। मुंबई शहरातील प्रत्येक स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने लाकडाचा वापर करून होणाऱ्या अंत्यविधीमुळे निर्माण होणारा धूर नियंत्रण करणारी यंत्रणा बसवण्यात येईल। तसेच मुंबईतील 100% स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी विद्युत स्मशानभूमीचा पर्याय सुद्धा देण्यात येईल। पालिकाच्या रुग्णालयात गेलं, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेलं, एकही ठिकाणी एकही बेड खाली नाही। आज तुम्ही मोठे मोठे रुग्ण नायरमध्ये जा, केएम मध्ये जा, शासनाच्या याच्यात जा, म्हणजे एवढे बेड्स फुलत तर लोक खाली झोपलेले आहेत आणि लहान मुलांपासून मोठ्या वयापासून सगळ्यांना हे त्रास आहे। एक जबाबदारी कुठलाही शासनाच्या मंत्रीने किंवा आपल्या महानगर आयुक्तांनी काय जबाब दिलेला काय संदर्भात काय करणार आहेत, कन्स्ट्रक्शन थांबवलं का? बेजबाबदारीने जर जास्त जर कुठला काम चालत असेल तर शासनाचं असेल। आज सीसी रोडचे काम चालू आहे, ब्रिजेसचे काम चालू आहेत, कोस्टल रोडचे काम चालू आहेत, गल्लीमध्ये